नमस्कार. आज आपण तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये उन्हाळा विशेष काकडीचा वापर करून मस्त खमंग, खुसखुशीत, जाळीदार असं रुचकर चविष्ट काकडीचं घावण तयार करणार आहोत. बरेच जण याला काकडीचे धिरडे सुद्धा म्हणतात. उन्हाळ्यामध्ये खास करून हे सकाळच्या नाश्त्यासाठी केले जातात. त्यासाठी इथे मी 2 काकड्या घेतलेल्या आहे बघा. तर काकडी स्वच्छ करून सुरुवातीला काकडी ही पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. नंतर पुसून तिची साल काढून घेते. तर तुम्हाला आवडत असेल तर साल काढा, नाही काढली तरी चालेल. मी ते साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर तिचा पुढचा आणि मागचा हा बघा असा भाग काढून घेतला. आणि आता ही काकडी आपल्याला किसून घ्यायची आहे. तर एका बाउल मध्ये बघा बारीक किसणीच्या मदतीने ही मी किसून घेते. तर इथे बारीक किसणीचाच वापर करा, कारण या ठिकाणी आपण जे घावण किंवा धिरडं तयार करणार आहोत ते छान मऊ, लुसलुशीत आणि छान जाळीदार तयार होईल. त्यामुळे अशा बारीक किसणीचा वापर करूनच काकडी ही अशी बारीक किसून घ्या. तर आता ह्याच पद्धतीने मी दोन्ही काकड्या बघा किसून घेतल्या आहे. छान बारीक किसल्या गेलेल्या आहे. काकडीमध्ये जे पाणी आहे ते अजिबात काढायचं नाही, ते असंच राहू द्यायचं. आता यामध्ये बाइंडिंग साठी पाव वाटी मी रवा वापरणार आहे. तर इथे बारीक रवा घेतलेला आहे. आणि जर जाड रवा असेल तर मिक्सरला फक्त थोडासा फिरवून घ्या, म्हणजे तो बारीक होईल. आता ह्याच वाटीने मोजून मी पाव वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे देखील यामध्ये टाकायचं. रवा आणि तांदळाचं पीठ हे दोन्ही समप्रमाणात वापरलेलं आहे. त्यानंतर आता यामध्ये 1 चमचा जिरं, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 3 छोट्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. याची मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर पाणी न घालताच हे मिक्सरला बघा असं मी थोडंसं जाडसरच वाटून घेतलेलं आहे. जास्तही बारीक पेस्ट केलेली नाही. साधारणपणे 1 चमचा ही पेस्ट असेल. आणि आता यामध्ये आपण इनो किंवा सोडाचा वापर न करता दही घालणार आहोत. तर दही इथे मी 3 चमचे वापरणार आहे. तर दही हे थोडंसं फेटून आणि मग मी यात घालते. तर दही वापरताना हे नेहमी फ्रेश दही घ्यायचं. जास्तही आंबट दही वापरू नका, नाहीतर मग जे तयार होतात ते खूप आंबट लागतात. तर इथे मलईचं दही वापरलं तरी चालेल. आणि सर्वात शेवटी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. तर आता सुरुवातीला काकडीचं जे पाणी आहे त्यातच हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि नंतर यामध्ये जसं लागेल तसं पाणी ऍडजस्ट करू. तर बघा काकडीत असलेल्या पाण्यामध्येच हे मी चांगलं अगोदर मिक्स करून घेतलं. नंतर आता आपण यामध्ये लागल तसं थोडं थोडं पाणी घालून याचं मध्यम स्वरूपाचं बॅटर तयार करणार आहोत. ज्याप्रमाणे धिरडं किंवा घावणसाठी लागतं अगदी तसंच हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. एकदाच जास्त पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालायचं, म्हणजे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा समजते. तर बघा बॅटर हे थोडंसं घट्ट होतं, त्यामुळे मी आणखी यामध्ये पाणी घातलेलं आहे. यामध्ये आपण तांदळाचं पीठ आणि रवा घातलेला होता, त्यामुळे थोडंसं पाणी हे जास्तच लागतं. फक्त पाणी ऍडजस्ट करताना ते एकदाच न घालता फक्त थोडं थोडं घाला. तर बघा या पद्धतीचं इथे मध्यम स्वरूपाचं घट्टच असं बॅटर ठेवलेलं आहे. जास्तही पातळ केलेलं नाही. तर याच पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्या. आता यामध्ये आपण मीठ घातलेलं नव्हतं, तर सर्वात शेवटी पाणी ऍडजस्ट झाल्यानंतर आपण मीठ घालणार आहोत. तर इथे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर यामध्ये गुठळी राहणार नाही हे बघायचं आणि व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर बघा या पद्धतीने सर्व चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे. तर आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे यामध्ये जो रवा आणि तांदळाचं पीठ घातलेलं आहे ते छान मुरलं जाईल. रवा जो आहे तो छान फुलला जाईल. तर बघा 15 मिनिटांनंतर मी तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते. अगदी आहे तशीच आहे. रवा हा थोडासा फुललेला आहे. जर तुम्हाला 10 ते 15 मिनिटांनंतर बॅटर हे थोडंसं घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून बॅटरची कन्सिस्टन्सी हे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. परंतु इथे मला काही गरज वाटत नाही, त्यामुळे मी हे असंच ठेवलेलं आहे. आता आपण धिरडे बनवायला घेऊ. मध्यम आचेवर तवा हा गरम करून घेतलेला आहे आणि आता त्यावर 1 चमचा तेल घालून तेल व्यवस्थित पसरवून घेऊ. तवा चांगला गरम झाला की यावर पळीभर बॅटर घालून बघा असं थोडंसं जाडसरच हे पसरवून घ्यायचं आहे. जास्तही पातळ हे धिरडे करायचे नाही, नाहीतर मग उलटताना ते तुटतात. त्यामुळे असे जाडसरच करा. तर बघा एकसारखं हे चांगलं बॅटर मी पसरवून घेते.
आणि आता बॅटर घातल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम ही मीडियमच आहे, हाय फ्लेमवर हे करू नका, नाहीतर मग खालून करपल्यासारखं होतं। साधारणपणे बॅटरची वरची बाजू सुकल्यानंतर लगेच झाकण काढायचं आणि हे धिरडं जे आहे ते उलटणीच्या सहाय्याने पलटायचं। त्यासोबतच वरतून व कडेला आवडीनुसार तेल किंवा तुपाची धार सोडायची। इथे मी तेलाचा वापर केलेला आहे, आवडत असेल तर तुम्ही तूप घातलं तरी हरकत नाही। सुरुवातीला कडा बघा अशा मोकळ्या करून घ्या आणि बाजू पलटून दुसऱ्याही बाजूने हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। रंग बघा किती मस्त आलेला आहे, छान क्रिस्पी असं झालेलं आहे, मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। तर आता दोन्हीही बाजूने मध्यम आचेवर हे आपण मस्त आलटून पालटून छान खमंग खरपूस असं भाजून घेऊ। तुम्ही जवळून बघू शकाल मस्त क्रिस्पी असं झालेलं आहे, जाळी देखील छान सुरेख आलेली आहे। तर बघा आपलं इथे हे पहिलं धिरडं छान खमंग खरपूस असं भाजून तयार आहे। तर हे आपण प्लेटमध्ये किंवा असं जाळीवर काढून घेऊ आणि आता अशाच पद्धतीने लहान किंवा मोठ्या आकारामध्ये तुम्हाला हव्या तशा आकारात मस्त खमंग जाळीदार आणि विशेष म्हणजे पौष्टिक असे हे धिरडे तयार करून घेऊ। तर बघा इथे मी दुसरं सुद्धा धिरडं थोडंसं मोठ्या आकारामध्ये तयार करून घेतलेलं आहे। वरची बाजू कोरडी होईपर्यंत झाकण ठेवायचं, पटकन ही बाजू कोरडी होते, जास्त वेळही लागत नाही आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे व्यवस्थित पलटून शेकून घ्यायचं आहे। छान असे झटपट हे धिरडे किंवा घावणं तयार होतात। उन्हाळ्यामध्ये सहजरित्या काकडी मिळते, तर पटकन हे सकाळच्या नाश्त्यासाठी तयार करू शकतो। लहान मुलांच्या टिफिन मध्ये द्यायला उत्तम असा पर्याय आहे, तर एकदा नक्की तयार करून बघा। अशाच पद्धतीने मी राहिलेले धिरडे सुद्धा तयार करून घेतलेले आहे। खूपच सोपी अशी पद्धत आहे, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा। हे धिरडे एखाद्या चटणी सोबत किंवा दही सोबत आणि नुसते सुद्धा अप्रतिम असे लागतात, तर नक्की करून बघा। इथे मी काही धिरडे तयार करून घेतलेले आहे, बघा तर मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार झालेले आहे। हातात घेतल्यावरच तुम्हाला समजलं असेल किती मऊ झालेले आहे, छान लुसलुशीत असे दिसत आहे। तर उन्हाळ्यामध्ये काकडीचा वापर करून हा नाश्त्याचा प्रकार एकदा नक्की तयार करून बघा। रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा। पहिल्यांदाच जर तुम्ही माझी ही रेसिपी बघत असाल तर आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब देखील करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आपल्या पुढील रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच समजेल। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।